उद्योगपती जॉर्ज सोरोस मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळावरून लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब. सोरोस यांच्यासोबतचे संबंध काँग्रेसनं स्पष्ट करावेत. जे.पी. नड्डा यांच्यासह सत्ताधाऱ्यांचं काँग्रेसला आव्हान. काँग्रेसनं देशाची माफी मागावी. किरेन रिजिजू यांची मागणी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत रशियाच्या कॅलिनग्राड इथल्या बंदरात बहुउपयोगी आणि क्षेपणास्त्र सज्ज अशी अत्याधुनिक INS तुशीर युद्धनौका भारतीय नौदलात समाविष्ट. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्य म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज जागतिक मानवाधिकार दिनाच्या विशेष कार्यक्रमात प्रतिपादन. मुंबईत कुर्ला परिसरात भरधाव बेस्ट बसनं काल रात्री अनेकांना दिली धडक. अपघातात 7 जण ठार तर 49 जण जखमी. पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या पथदर्शी योजनांसाठीही स्वतंत्र वॉर रूम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विविध योजनांना गती देण्याच्या आढावा बैठकीत सूचना. बांगलादेशातल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा राज्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त. आणि राज्याचे माजी राज्यपाल पद्मविभूषण SM कृष्णा यांचं आज पहाटे बंगळुरू इथं निधन.